विश्वमौली ज्ञानोबराय, विश्वमालक पंढरीनाथ परमात्मा, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व देवसंतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सलग आज आपण तिसऱ्या दिवशी आपल्या विठाई वारकरी गुरुकुल या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये चातुर्मासाच्या निमित्तानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन त्याची सुरुवात केलेली आहे. परवा काल चिंतन झालेलं आहे. आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी विश्वमौली ज्ञानोबरायांच्या पहिल्या अध्यायावरती आपण चिंतन करतो आहे. आणि आता एक 2-3 ओव्या सुरुवातीला माझ्या पाठीशी म्हणा, त्याच्यानंतर आपण त्याचं निरूपण करण्याचा प्रयत्न करू. तरी तरकू तोची फरशू, नीतिभेदू अंकुशू, वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे, एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा, मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू, देखा विवेकवंतू सुविमळू, तोच शुंडा दंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा, करी संवादू तोचे दशणू, जो समता शुभ्र वर्णू, देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू, दहा ओव्या झाल्या होत्या काल, बरोबर आहे. 11वी ओवी, 11व्या ओवीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, तरी तरकू तोची फरशू, नीतिभेदू अंकुशू, वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे. या ओंकाराच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना विश्वमौली ज्ञानोबराय या ओंकाराचं नेमकं स्वरूप काय आहे हे सांगत होते. आणि हे सांगताना हा ओंकार हाच परमात्मा पहिल्या ओवीमध्ये पहिल्या अध्यायात 3 विशेषणं साधारणपणे वापरलेली आहेत आणि त्याच्यावरती आपण निरूपण चिंतन केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं आहे आद्या. आद्या म्हणजे आद्य, सगळ्या गोष्टींचं मूळ असलेला जो आहे त्याला आद्या असा शब्दप्रयोग ज्ञानोबरायांनी केलेला आहे. वेद प्रतिपाद्या याचा अर्थ काय? वेदांनी ज्यांचं प्रतिपादन केलेलं आहे त्या संदर्भाची प्रमाण बघितलेले आहेत. वेदू काय काय न बोले, वेद अनंत बोलिला, वाचा बोलू वेदनीती, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, अशी 4 प्रमाणं येऊन गेलेले आहेत. संदर्भाला पुन्हा आली. आणि पुढचं जे विशेषण वापरले ते स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे काय? स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य. असं का? कारण त्याला दुसरा कोणीही जाणू शकत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अनेकांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण तो सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला. हेही प्रमाण काल परवा त्या दिवशी येऊन गेलेलं आहे. तर एवढे सगळे जण जाणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तो जाणला जात नाही. असं विश्वव्यापी असलेलं जे ईश्वर तत्व आहे, या ईश्वर तत्वाचं चिंतन करत असताना, ओंकार स्वरूपाचं चिंतन करताना विश्वमौली ज्ञानोबराय सांगतात की त्याच्या हातामध्ये तरकुतोची फरशू. तरकुतोची फरशू कना. आता 6 शास्त्र आहेत बघा, 6 शास्त्र आहेत आणि 6 शास्त्रांचे 6 शास्त्रकार आहेत. आता हे फक्त तुम्ही ऐकून घ्यायचंय. हे फक्त तुम्ही काय करायचंय? ऐकून घ्यायचंय. कारण हे फार तुम्हाला कळेल असं नाही, पण तुमच्या डोक्यात शास्त्रकार श्लोक महाराज 6 आहेत एवढं जरी झालं तरी बस झालं. शास्त्र किती आहेत? 6. मग आता शास्त्र 6 आहेत म्हणल्यानंतर शास्त्रकार किती असतील?
6च असतील ना, 6 शास्त्र 6 शास्त्रकार. त्याची नावं त्यांनी इथं दिलेली आहेत, तेवढी फक्त नावं फक्त डोक्यात ठेवायची, बाकी काय नाही. लिहून नंतर घ्यायची, परत लिहून घ्यायची. काय होतंय इकडं ध्यान द्यायचं बघा. शास्त्रकार 6 आहेत म्हणजे शास्त्र 6 आहेत, आणि शास्त्र 6 आहेत म्हणजे शास्त्रकार सुद्धा पाय 2 आहेत. मग चपला 3 कशा असतील? दोन्ही पायात 2 ना. उदाहरण, एका माणसाला एकच शर्ट घालता येईल का 2 घालता येतील? डोळे 2 आहेत म्हणल्यावर काचा चष्म्याच्या पण काचा किती लागतील? 2 लागतील ना. का एकच काच आणि दुसरा मोकळा? चालणार नाही तसं. ते 6 शास्त्र ध्यानात ठेवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. 1 न्यायदर्शन आहे, 2 वैशेषिक दर्शन आहे, 3 सांख्य दर्शन आहे, 4 योग दर्शन आहे, 5 पूर्वमीमांसा आहे, आणि 6 उत्तर मीमांसा आहे. आता हे लक्षात राहत नाही तुमच्या, पण कानावर न जाऊ द्या, कारण तुमचं वय नाही ना तेवढं आता, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे डोक्यात ठेवायचं आपण, शास्त्र किती आहेत? 6, आणि शास्त्रकार किती आहेत? 6, बरोबर आहे की नाही? शास्त्र 6, शास्त्रकार 6, सोपं आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर हे शब्द जर लक्षात ठेवले तर आपल्या शास्त्रांची नावं काय होतात? लक्षात राहतात. बघा, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर ह्याचा एक श्लोकच असतो, सुभाषित असते, याचा एक श्लोक असतो. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व आणि उत्तर. आता न्यायशास्त्र कुणी केलंय? महर्षी गौतम. 1 वैशेषिक महर्षी कनाद. 3 सांख्य महर्षी कपिल. योग कुणी केलं? योगशास्त्र कुणी केलंय? पतंजली नाव ऐकलंय का? रामदेव बाबांचे पतंजली, हे पतंजली महर्षी आहेत. त्या पतंजली महर्षींनी ते योगदर्शन केलेलं आहे. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्र सांगितलंय की तुम्हाला. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्र. सामान्य दर्शन शब्दाचा अर्थ काय? दिसणं, बघणं. अदृश्य दर्शने संतांची, मी प्रमाणे एकदा मागं सांगितलं होतं. रविदीप हिरा दाविती देखणे. रवी शब्दाचा अर्थ सूर्य, दीप दिवा. सूर्य आणि दिवा दिसणाऱ्या वस्तू दाखवतो. सूर्य मावळल्यानंतर जग आहे का? अहो नाही कसं म्हणताय? सूर्य मावळल्यानंतर जग आहे की? जग नाही कसं म्हणला तुम्ही? सूर्य मावळला तरी जग आहे, पण सूर्य असल्यानंतर ते दिसतोय. हे जग दिसतं कधी? सूर्य असताना. मग सूर्य गेल्यानंतर जग कसं दिसतंय? हे काय? दिव्यांच्या माध्यमातून. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलं, रवी दीप हिरा दाविती देखणे. हिरा, रवी आणि दीप दिसणारं दाखवतात, पण संतांनी न दिसणारं दाखवलं. अदृश्य दर्शनी संतांची. संतांनी जे दाखवलं ते न दिसणारं दाखवलं. तुम्ही म्हणसाल काय दाखवलं? अहो ईश्वर काय दिसणार आहे काय? पण तो दाखवला ना संतांनी. अव्यक्त ते आकारले, प्रमाण आहे त्याच्यासाठी. अव्यक्त ते अव्यक्त आहे, ते निराकार आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. प्रमाण क्रमांक 2. आणि प्रमाण क्रमांक 1 अव्यक्त ते आकारले. रूपा आले गुणवंत. प्रमाण क्रमांक 3 निर्गुण निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर हरीशी भजे. आणि 4थं प्रमाण कालच आपण तिकडे बोललो बघा. तुका म्हणे मनी नाही नये आकार आते काही. एखादा माणूस म्हणतो मी फार यश मिळवू शकलो असतो, पण माझ्या मनातच कधी आलं नाही. आता मनात आलं नाही तर आकारात कधी येईल? मग आकारात येतं याचा अर्थ मनात यावं लागेल, आणि मनात आलं की आकारात 100% येणार आहे. मग काही असू द्या ते. तसं पतंजलींनी लिहिलेलं शास्त्र हे योगदर्शन आहे. दर्शन शब्दावरून इकडे आलो आपण. पतंजलींनी योगदर्शन लिहिलं. जैमिनी ऋषींनी पूर्वमीमांसा लिहिली. आणि महर्षी बादरायण ज्यांना म्हणतात, बादरायण कोणाला म्हणतात? महर्षी व्यासांना बादरायण असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. महर्षी व्यास हे कोण आहेत? बादरायण. महर्षी व्यास बादरायण. त्यांनी उत्तर मीमांसा लिहिली. उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत शास्त्र. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. पूर्वमीमांसा जैमिनी आणि उत्तर मीमांसा व्यास. मग इकडं काय? न्याय वैशेषिक गौतम कनाद.
न्याय वैशेषिक गौतम कनाद, सांख्य योग कपिल पतंजली, हे असं लक्षात ठेवायचं. आणि पूर्व उत्तर जैमिनी व्यास. तुम्ही ते जोड्या लावून घ्या. परत आपण परीक्षा घेऊ 20 मार्काची, तिथं हा प्रश्न विचारू. 6 शास्त्रकार आणि 6 शास्त्र लावा जोड्या. बरोबर आहे की नाही? हे कशासाठी चालू आहे? हे ज्ञानोबारांनी 6 शास्त्रकार सांगितले. ज्ञानोबारा लिहितात, तरी तरकुतोची परशु कनाद शास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. कनादाच्या हातात काय आहे? कनादाचं शास्त्र कुठलं आहे? वैशेषिक दर्शन आहे. त्याच्या हातात काय आहे? कनादाच्या हातामध्ये अनुमान रूपी परशु. परशु म्हणजे शस्त्र. आता काल पुन्हा एक गोष्ट सांगितली बघा, शास्त्र हेच शस्त्र. गणपतीला हात किती दावले तिथं? 6. आता 6 हातामध्ये 6 काय असणार त्याच्या? शस्त्र. शस्त्र याचा अर्थ आयुध. आयुध म्हणजे काय? हातात जे त्यांच्या हत्यार आहे, हत्यार, त्याला शस्त्रही म्हणतात, त्याला आयुधही म्हणतात. 6 शास्त्र हीच जणू काय आहे संस्कार पाटील? शस्त्र आहेत. कोणाच्या हातात आहे ती? गणपतीच्या हातात आहेत. अगदी ओंकार स्वरूपाच्या हातात आहेत. कनादाच्या हातामध्ये परशु आहे. गौतमाच्या हातात काय आहे मग? अहो न्यायदर्शन आहे की, आता तर सांगितलंय की गौतमाच्या हातात काय आहे? न्यायदर्शन आहे. आणि त्याच्यामध्ये प्रमाण प्रमेय आदी 16 पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे. प्रमाण प्रमेय. प्रमाण, आता प्रमाणाचे प्रकार आपण पुन्हा विचारसागरात चंद्रोदयात बघणार आहोत. प्रमाण कोणती, त्याचे प्रकार किती, त्याचं स्वरूप काय, त्याची व्याप्ती काय, हे सगळं बघणार आहे. प्रमाण आणि प्रमेय 16, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश. षोडश म्हणजे षोडश म्हणजे ते एकादश, द्वादश, षोडश म्हणजे किती? मग एकादशी म्हणजे किती? एकादश, दश म्हणजे 10, एकादश 11, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश. कनादाच्या हातामध्ये परशु आहे. अनुमानाचा परशु आहे. गौतमाच्या हातामध्ये न्यायदर्शन रूपी प्रमेय प्रमाण आदी 16 पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश आहे. व्यासांच्या हातामध्ये काय आहे मग? उत्तर मीमांसा, वेदांत शास्त्र. कोणाच्या हातात आहे ते? बादरायण यांच्या हातामध्ये. बादरायण म्हणजे कोण? ऋषी व्यास. त्यांच्या हातामध्ये, व्यासांच्या हातामध्ये वेदांत रूपी ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे, तो गणपतीच्या हातातला. पुढं बौद्ध मताचं निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दात. गणपतीचा दात खंडित झालाय बघा. बौद्धांच्या मताचं खंडन केलंय. एवढंच लक्षात ठेवायचं, जास्त लक्षात ठेवायचं नाही. काही डोक्यावरून जाईल पुन्हा, नाहीतर स्लॅबवरून जाईल, 3ऱ्या मजल्यावरून. बौद्ध मत हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला दात. पातंजलांचं दर्शन कोणतं आहे मग? शास्त्र. पतंजली मुनी योगशास्त्र, योग दर्शन. पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे. मग ज्ञानोबाराय सांगतात, तरी तरकुतोची परशु एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा, मग सहजे सत्कार वादू. मग बौद्धांच्या शून्यवादाचं खंडन झाल्यावर, बौद्धांचा शून्यवाद आहे आणि त्याचं खंडन झाल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात, मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदू. पद्म करू वरदू. पद्म शब्दाचा अर्थ काय? पद्म शब्दाचा अर्थ एक, पाय, आणि दुसरा अर्थ कमळ. इथं कमळ घ्यायचा, पाय नाही घ्यायचा. पद्म म्हणजे पाय. पद्मतीर्थ. कुठं आहे पद्मतीर्थ? अहो पद्मतीर्थ कुठं आहे? गोपाळपुरात नाही काय पद्मतीर्थ? आहे का पद्मतीर्थ गोपाळपुरात? आणि पद्मावती कुठं आहे? ती पद्मावती आहे ती काय आहे? तिथं ते तळ सगळं कमळांचं होतं म्हणून पद्मावती. पद्म शब्दाचा अर्थ कमळ. आणि पद्मतीर्थ तिथं पाय आहेत. कोणाचे पाय आहे तिथं? अहो भगवान श्रीकृष्ण आले गाई राखत तिथं. गोधने चारावया जातो सारंग पाणी, वाटेत भेटली. कोण भेटली नको सांगायला.
अहो राधिका भेटली तिथं त्यांना. तर पद्म शब्दाचा अर्थ एक कमळ आणि दुसरा पद्म शब्दाचा अर्थ पाय. ज्ञानोबराय सांगतात हा पातंजल दर्शन रूपी एकाता धरलेला आहे. मग बौद्धांच्या एक शून्यवादाचं खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद, वर देणारा कमळासारखा गणपतीच्या ठिकाणी जैमिनीकृत धर्मसूत्रे, हा धर्माची सिद्धी करणारा अभय देणारा गणपतीचा हात. बघा, देखा विवेकवंतू सुविमळू, विवेक विचार, सुविमळ चांगल्या पद्धतीचा. विमल शब्दाचा अर्थ काय? विमल स्वच्छ शुद्ध चांगल्या मनाचा, विमल मल. बघा, तसं तर देखा विवेकवंतू सुविमळू, तोच शुंडादंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. ज्ञानोबा सांगतात या ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ आणि अतिशय निर्मळ, म्हणजे कुठल्याही प्रकारचा मळ नसलेली, विमल कुठल्याही प्रकारचा मळ नसलेली, सरळ मनाची, चांगल्या मनाची, बऱ्या वाईटाची निवड करण्यास समर्थ अशी लांब देवाची काय आहे? सोंड आहे. त्याच्या सोंडेचं वर्णन केलेलं आहे. पुढं, तरी संवादू तोच दशनू, संवाद तोच दशनू, जो समता शुभ्र वर्णू, देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. ज्ञानोबराय सांगतात हा प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे आणि ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विज्ञानाचा नियामक असा हा देव आहे. आता प्रश्नोत्तर रूप चर्चा, संवाद म्हणजे काय? एकानं विचारायचं, दुसऱ्यानं सांगायचं. एकमेकांमध्ये जी चर्चा चालू आहे त्यालाच काय म्हणतात? संवाद म्हणतात. आता पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा काय? पूर्व पक्ष प्रश्न विचारतो आणि उत्तर पक्ष त्याची काय देतो? उत्तर देतो. म्हणून पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. महाराज ज्ञानोबराय सांगतात प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा. बरं, त्या दोघांच्या मध्ये जरी चर्चा होत असली ना तर त्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची पक्षरहितता नाही, म्हणजे मत्सर द्वेष कुठल्याही प्रकारचा नाही. दोघांच्या मध्ये सरळ चर्चा चालू आहे. ते पुढे आपल्याला सगळं कळतंय. ज्ञानोबराय सांगतात असा जो प्रश्नोत्तराच्या संदर्भातला जो काही विचार आहे, प्रश्नोत्तर रूप जी चर्चा आहे, तो गणपतीचा काय आहे? दात आहे. आणि त्या चर्चेतला पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे आणि त्याचे जे डोळे आहेत ते डोळे बारीक आहेत. आता गणपतीचे डोळे कसे असतात? बारीक. हत्तीचे कान केवढे असतात बघा आणि त्याचे डोळे केवढे असतात बघा. देवाला गणपतीला वरचं तोंड कशाचं आहे? कुठल्या प्राण्याचं आहे? हत्तीचं आहे. आता गणपती आले, गणपती आपण जर बघितले त्याची पूर्ण कथा आपल्याला ठाऊक आहे. पार्वती स्नानाला गेली, मळी काढली, त्याचा गणपती केला, तो दारात बसवला. भगवान शंकर आले, त्यांनी त्यांना उडवलं. पुन्हा म्हणले जावा आता शिर घेऊन या. हे गेलं कुठं? दुसरं शिर घेऊन आले. मग एकानं प्रश्न विचारला, मग ते गणपतीचं तुटलेलं शिर कुठं पडलंय? त्याचा शोध तू घे आता. बरोबर आहे की नाही? म्हणजे कुणी काही विचारतं, असू द्या. महाराज सांगतात चर्चेतला पक्षरहितपणा हा जो आहे विघ्नांचा नियामक असा देव आहे. अर्थात ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ज्ञानोबा सांगतात मज अवगमली या दोन्ही. मला असं वाटतं, काय वाटतं? ज्ञानोबा म्हणतात पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही शास्त्रे दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात. एका बाजूला पूर्व मीमांसा आणि दुसऱ्या बाजूला उत्तर मीमांसा. हेच देवाचे काय आहेत? कान आहेत. मज अवगमलिया, अवगमलिया उगमलिया, उगमलिया म्हणजे वाटलं. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. श्रवण म्हणजे कान. मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे कान. विशेष अर्थानं श्रवण शब्दाचा अर्थ कान, विशेष अर्थानं कान आणि सामान्य अर्थाने श्रवण. एकाच अर्थाचे अनेक शब्द मराठीत आहेत, म्हणून तर मराठी श्रीमंत आहे ना. त्या दिवशी सांगितलंय की आम्ही आपल्या वंदनीय वाना उत्पातांनी मागं सांगितलेलं आहे की मराठीमध्ये पाण्याला किती शब्द आहेत समानार्थी? 51 आणि इंग्रजी
ओनली वन, वॉटर. बरोबर आहे की नाही? मजा अवगमली या दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी, बोध मदामृत मुनी आली सेविती. ज्ञानोबराय सांगतात दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात की एक पूर्व मीमांसा आहे, दुसरी उत्तर मीमांसा आहे. आणि बोध हेच, बोध शब्दाचा अर्थ काय? बोध शब्दाचा अर्थ ज्ञान, बोध शब्दाचा अर्थ विवेक, बोध शब्दाचा अर्थ विचार, बोध शब्दाचा अर्थ तुम्हाला जे कळालं ते, त्यालाच तर काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. हा जो बोध आहे, हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचं सेवन करतायत. कोण सेवन करतायत? या ज्ञानाचं सेवन बोध मदामृत मुनी आली सेविती. मुनी 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 आली सेविती. मुनी हेच भ्रमर, भ्रमर शब्दाचा अर्थ भुंगा, त्याचं सेवन करतात, मदाचं सेवन करतात. ज्ञानोबराय सांगतात प्रमेय प्रवाल सुप्रभ, वर सांगितलेल्या श्रुती स्मृत्याधिक प्रतिपादिलेली तत्व ही गणपतीच्या अंगावरील तेजदार पोळी आहेत आणि द्वैत अद्वैत मत ही त्या गजवदनाच्या मस्तकावरली गडस्थळ असून ती तुल्य बळाने एकत्र राहिलेली आहेत. प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैततेची निकुंभ, सरीसेपणी एकवटत इभ मस्तकावरी. त्याच्या मस्तकावर काय शोभतंय ते सांगितलं. ज्ञानोबराय सांगतात त्याच्या अंगावर पोवळी आहे. आता अजून एक असते बघा, बैल असो, त्या बैलाच्या खांद्यावर इथं काय असते? त्याला पोळीच म्हणतात ना. इथं बैलाच्या खांद्यावर जे असते ते अशी पाठ सरते आणि वर एक हे असते त्याला. तर तसं इथं शोभतय. ज्ञानोबराय सांगतात ती शोभा वाढलेली आहे. प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत श्रुती स्मृत्याधिक. प्रमेय प्रवाल, प्रमेय कुठं आहेत? श्रुती स्मृत्याधिक. वेदशास्त्रामध्ये जी प्रमेय आहेत, प्रमाण आहेत, आता हा विषय पुढे सरकून गेलाय. त्याच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्व जी आहेत ती गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत. द्वैत आणि अद्वैत इथं जे असते त्याला पोळी म्हणतात वाटतं. मग बरोबर आहे ना? इथं जे असते त्याला पोळी म्हणतात. बरोबर आहे ना? ही वसंड म्हणतात इथल्या ह्याला, आणि ही पोळी. बरोबर आहे. मला वाटलं ह्यालाच पोळी म्हणतात. तर द्वैत आणि अद्वैत मत ही त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळ असून तुल्य बळाने एकत्र राहिलेली आहेत. ज्ञानोबराय सांगतात उपरी, ज्ञानोबरायांनी उपरीच लिहिलं बघा ह्याच्यात काहीतरी. उपरी दशोपनिषदे, उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. पहिल्या अध्यायात 17व्या ओवीत पहिला शब्द आहे उपरी. उपरी दशोपनिषदे. दशोपनिषदे म्हणजे काय? 10 उपनिषद. आता 10 उपनिषदांची पण नावं ऐकून ठेवा, समोर आहेत आपल्या, म्हणून 10 उपनिषदांची नावं काय आहेत तेवढे ऐकून घ्या आता 2 मिनिटांमध्ये. 10 उपनिषदामध्ये त्यांच्या शिकवणी काहीही असो, पण उपनिषद 1 ईशोपनिषद, 2 केनोपनिषद, 3 कठोपनिषद, 4 प्रश्नोपनिषद, 5 मुंडकोपनिषद, 6 मांडुक्य उपनिषद, 7 तैत्तिरीय उपनिषद, 8 ऐतरेय उपनिषद, 9 छांदोग्य उपनिषद आणि 10 बृहदारण्यकोपनिषद. आता हे पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या ते डोक्यावरून जाईल. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानरूप मध देण्यामध्ये उदार असलेली ईशावास्यादी दश उपनिषदे तद्रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी शोभतात. आकार चरण युगुल. आकार, ज्ञानोबा आपल्या गणपती बाप्पांची काही ठिकाणी अशी मूर्ती दावलेली आहे, तिथं ओंकार त्रिमात्रा आहे. आकार उकार मकार, ते सुरेश वाडकरांनी गायलेलं आहे. आकार उकार मकार, लक्षात येते का बघा. आकार चरण युगुल, ओंकाराची प्रथम मात्रा आकार मात्रा आहे. ओंकारामध्ये पहिला काय येतो? अ येतो ना, ही आकार मात्रा आहे. उकार उदर विशाल, आकार चरण युगुल. ज्ञानोबराय सांगतात ओंकाराची प्रथम मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा. उकार मात्रा म्हणजे काय? गणपती कसा आहे? ढेर पोटा. आपण गेलो कुठं ते वाईमध्ये फार मोठा गणपती बघा. किती मोठा? भलताच मोठा. मी अजून तेवढा मोठा गणपती कधी बघितलेला. एवढा मोठा गणपती आहे ढेर पोटा.
खूपच मोठा गणपती येतो, अखंड दगडामध्ये कोरलेला आहे. कधी वाईला गेला तर बघा तुम्ही, दगडाचा गणपती असा सुंदर कोरलाय आणि शेजारहून सुंदर एक छोटीशी अगदी नदी, तिचा प्रवाह तिथं काय होतोय, संस्कार वाहतोय. ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांनी आठवा, बघितला नाही त्यांनी बघायला पाठवा. बघा ज्ञानोबा सांगतात ओंकाराची प्रथम मात्रा आकार मात्रा 2 पाय असून दुसरी उकार मात्रा उकार उदर विशाल. गणपतीचं पोट कसं आहे, विशाल आहे. उदर म्हणजे काय, उदर म्हणजे पोट, पोट उदर भरण नोहे उकार, बरोबर आहे. उदर विशाल, पोट मोठं आहे गणपतीचं. ते आमच्या ग्रंथामध्ये आम्ही लिहिलेलं आहे. ते पोट कसं काय मोठं झालं त्याचं सुंदर लिहिलंय तिथं. लोकांची दुखणी पोटात साठवून त्यांचं पोट काय झालंय, मोठं झालंय. उकार उदर विशाल ज्ञानोबा लिहितात मकार महामंडल मस्तकाकारे. उकार मात्रा हे त्याचं मोठं पोट आहे आणि मकार मात्रा या त्याच्या मोठ्या आणि वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. आता गणपतीचं डोकं म्हणजे ते कोणीकडे, असं कान, सोपा एवढे कान, मोठी मोठी मान, एवढे एवढे डोळे, दिसतात किती छान, ते दिसायला फार सुंदर आहे. अशी 18व्या ओळीमध्ये 19व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. पुढं ज्ञानोबा सांगतात हे आकार उकार मकार हे तिन्ही एकवटले, हे तिघजण एकत्र आले म्हणतात. ते तो शब्द ब्रह्म कवळले, हे तिन्ही एकत्र आले. आणि शब्द ब्रह्म कवळले म्हणजे काय, या तिन्ही मात्रा एकत्र आल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. संपूर्ण वेदामध्ये आकार उकार मकार संपला वेद असा आहे. त्या मूळ बीजरूपी ओंकार स्वरूप गणपतीला मी गुरु कृपेने नमस्कार करतो. ते शब्द ब्रह्म कवळले. कवळ शब्दाचा अर्थ काय, वदनी कवळ. कवळ म्हणजे घास नाही, कवळ शब्दाचा अर्थ तिथं घास आहे. कवळ कवळ घ्या हो म्हणजे घास घास घ्या हो. पण इथं ज्ञानोबांनी सांगितलं त्या मूळ बीज रूपी शब्द ब्रह्म. कवळ शब्द बाजूला ठेवा. कव शब्दाचा अर्थ मिठी. कव म्हणजे शब्दाचा अर्थ मिठी. मी त्याला कवळलेला आहे, कवळ्यात घेतलंय म्हणत नाही का, हा मग कवळ शब्दाचा अर्थ तिथं मिठी घ्या. कवळले ते मिया गुरु कृपा नमिले. आता मूळ विषयाला ज्ञानोबा आले. मिया म्हणजे मी, गुरु कृपा नमिले म्हणजे गुरूंची कृपा असल्यामुळं देवा मी काय केला, नमस्कार केला. कुणाला, मूळ बीज रूपी ओंकार गणपतीला मी काय केला, नमस्कार केला. करतो, करूया आपणही गणपतीला नमस्कार केला पाहिजे. बोला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओके, ही धावती कशासाठी थोडीशी घेतली तर हा विषय थोडासा किचकट आहे, तुम्हाला फार कळणार नाही. याच्यामध्ये 6 शास्त्रकार, 6 शास्त्र आणि ही शास्त्र गणपतीच्या अंगावरती कशी शोभतायत एवढाच विषय आहे. फार डोक्यात तुमच्या बसणार नाही म्हणून थोडंसं हे काय केलेलं आहे, धावतं घेतलेलं आहे. इथं ज्ञानोबांनी सांगितलं ते मिया असं हे गणपतीचं स्वरूप आकार उकार आणि मकार मात्रेनं सजलेलं, त्याला मी काय केला, नमस्कार केला. ते मिया गुरु कृपा नमिले. कसा नमस्कार केला, गुरुच्या कृपेने नमस्कार केला. गुरुची कृपा व्हावी लागेल बरं का. गुरुची कृपा झाल्याशिवाय काहीच फलीभूत होत नाही. मातीची कृपा व्हावी लागेल बियांवरती, मग बी काय होते, उगवून येते, अन्यथा वाळून जाते. बरोबर आहे की नाही. मातीची कृपा व्हावी लागेल बियांवरती. तसं गुरुची कृपा झाल्याशिवाय काहीही होणार नाही. आज मला गुरुची कृपा झाली. कोण आहेत गुरु, ज्ञानोबा यांचे निवृत्तीदादा, हे त्यांचे मोठे काय आहेत, बंधू आहेत. आणि त्यांची कृपा झाली आणि मी या आदिबीजाला गणपतीला नमस्कार करतो असं ज्ञानोबा बोलतात. आता अभिनव वाग्विलासिनी. आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी देवता आहे. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आता गणपतीला वंदन केल्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी देवता आहे, चातुर्यार्थ कला कामिनी
म्हणजे चातुर्य, वागर्थ आणि कला यांची देवता आहे. अशा देवतेला जिनं जी म्हणजे एकतर वाणीची अपूर्व क्रीडा करणारी आहे, तिच्याकडं चातुर्य आहे, वागर्थ आहे आणि कला आहे, अशी जी आहे जिने सर्व जग मोहून टाकले, त्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. ते शारदा विश्वमोहिनी म्हणजे विश्वाला मोहिनी घालणारी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. 21वी ओवी झाली बरं का, थोडं धावतंय आज. आणि मग 22वी ओवी सुंदर आली. ज्ञानोबा लिहितात मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये कोण आहेत? सद्गुरू आहेत. त्यांनी काय केला पराक्रम? जेने तारिलो हा संसार पुरू, ज्यांनी मला या संसार सागरातून तारून नेलं, म्हणून माझं त्यांच्यावरती, मला त्यांच्याविषयी काय आहे? आदर नाही, अत्यादर आहे. आणि तो सहज नाही, विशेष आदर आहे. विशेषाच्या संदर्भातली अजूनही कोवी माझ्या समोर काल मी वर अभ्यास करताना आली होती की म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष आचार करावा लागतो का? कारण यद यद आचरती श्रेष्ठा तत्तदेवे इतरो जनाहा. येत वडील जे जे करीती तयानाम धर्म ठेविती, आणि तेची येर उपाशिती सामान्य सकळ. म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष आचरण करावं लागतं, कारण सामान्य लोक त्यांच्याकडे बघून वागत असतात. आता ही ओवी महत्वाची आहे, याच्यावरती जास्त वेळ बोलावं लागणार आहे. उद्याचा पाठ या एकाच ओवीवरती होईल. ती ओवी आहे मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो हा संसार पुरू, मनवनी विशेष अत्यादरू विवेकावरी. कळलंय का? आजच्या पाठामध्ये 2-3च गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये 6 शास्त्रकार आणि त्यांची 6 शास्त्र, आणि ही गणपतीच्या अंगावरती कशी आहेत? गणपतीचे 6 हात, 6 शास्त्र, हीच जणू गणपतीची शस्त्र, आकार उकार मकार, हे सगळं बघून याच्यामध्ये वेद कसा सामावलेला आहे याचं चिंतन ज्ञानोबारायांनी केलं. आणि अशा ओंकारला मी नमस्कार केला. त्याच्यानंतर सरस्वतीला नमस्कार केला. सरस्वतीचे 4 वैशिष्ट्य: 1, वाणीची अपूर्व क्रीडा देवता आहे ती सरस्वती. 2, तिच्याकडं चातुर्य आहे, वाग्विलासिनी आहे. 1, चातुर्य आहे. 2, वागर्थ आहे. 3, आणि कला कामिनी 4. अशा प्रकारची यांची ती देवता आहे, जिनं सर्व जग मोहून टाकलेलं आहे. तिला विशेषण वापरलंय विश्वमोहिनी. विश्वाला मोहिनी घालणारी आहे सरस्वती. विश्वमोहिनी फार सुंदर शब्द आहे बघा. मुलीचं नाव मोहिनी असावं, बरोबर आहे ना? विश्वमोहिनी. मुलाचं नाव मोहन असतं की? मोहन, मनमोहन मुरलीवाला मोहन. आणि ही विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आणि पुढची ओवी आहे 22वी. मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये गुरुचा वास नाही, सद्गुरूचा वास आहे. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, ज्यांनी तारिलो हा संसार पुरू. या संसार सागरातून मला तारलेलं आहे. म्हणून संसार सागरातून नाही, संसार पुरू. पुरू पूर म्हणजे पूर शब्दाचा अर्थ काय? आता इंद्रायणीला काय आलाय आपला? इंद्रायणीला पण आलताच की. आषाढीच्या आधी इंद्रायणीला आला आणि आषाढी नंतर पंढरपूरला आला, चंद्रभागेला आला. बघा ना किती देवाचं कौतुक आहे. आषाढीच्या अगोदर आळंदी धुवून काढली आणि आषाढी नंतर पंढरपूर धुवून काढलं. कौतुकाचीच गोष्ट आहे बघा. म्हणून इंद्रायणी, आणि खरं आहे की नाही, आषाढी निघायच्या अगोदर, वारी निघायच्या अगोदर आळंदी धुवून काढली आणि वारी झाल्यावर पंढरपूर धुवून काढलं. हे देवाचं कौतुक असतंय. फक्त आपल्याला कळावं लागतंय देव आपल्याला कधी धुवून काढतोय कुणास ठाऊक. आता उद्याचा पाठ उद्या बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की